पंढरपूर आणि माढ्याचे लोकप्रिय आमदार, सोलापूर जिल्ह्याचे युवा आयुक्त, तुमचे आमचे सर्वांचे नेते सन्माननीय अभिजित आबा पाटील, ज्यांनी स्वर्गीय नानांच्या नंतर खांद्यावरती शिवधनुष्य घेतलं आणि सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून ते पेललं, ते पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि भविष्यातील होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरचे आमदार आदरणीय भगीरथ दादा भालके। वेळेअभावी जरा नाव या ठिकाणी घेण्याची टाळतो। बंधूंनो, ही निवडणूक आता आपल्याला सोपी झाली आहे, कारण आबा आणि दादा या जनतेच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देणार आहे। कारण सर्वसामान्यांच्या ज्या भावना ज्या तुम्ही दोघांनी जाणल्या आणि हातात हात घेऊन भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या या जनतेच्या वतीनं मी तुम्हाला ठामपणाने सांगेन की येणारी प्रत्येक निवडणूक तुमच्या दोघांच्या साक्षीने या ठिकाणी इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावरती गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या जनतेच्या वतीनं आज मी तुम्हाला देतोय। कारण राजकारणामध्ये कटाक्षय गटतट काही गोष्टी वेगळ्या राहतात, पण आज सर्वसामान्यांच्या भावना जाणून तुम्ही दोघांनी जी आज एकी दाखवली ती खरोखरच आम्हा कार्यकर्त्यांना एक आनंददायी आहे। जास्त वेळ मी घेणार नाही, पण बंधूंनो, ही निवडणूक तुमच्या आमच्या अस्तित्वाची, तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे। सर्वसामान्य कुटुंबातली ही माणसं आज तुमच्या आमच्या समोर मत मागायला येत असताना एकीकडे आबा आणि एकीकडे दादा, ही दोन माणसं आपल्याला रथाचं सारथ्य करण्यासाठी उभा आहेत। श्रीकृष्णाची आणि सुदाम्याची जोडी आहे, ही तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी जोडी आहे। एक स्वर्गीय भारतनानाचा वारसा, सर्वसामान्य माणसाच्या बरोबरीनं चालणारा जो वारसा दादांचा आहे, तोच वारसा या ठिकाणी दादांनी पुढे चालवण्याचं काम केलं। एक सामान्य कुटुंबातला आज तुमचा आमचा आमदार झाला, आज तुम्हा आम्हाला न्यायाचं एक व्यासपीठ मिळालं, हे आबांच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला मिळालेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी डगमगून चालणार नाही। येणारी निवडणूक, येणारी 7 तारखेची निवडणूक ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची, तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची लढाई आहे। आज कुणावरती टीका करायला मत मागायची नाही, पण विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं असेल मंगळवेढाचा विकास झालेला तुम्हा आम्हाला सगळ्यांना दिसलाय। आज 2025 ची निवडणूक झाली, आबांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहतोय ज्या विकासाची गंगा आपल्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचते, प्रत्येकापर्यंत पोहोचते, ती आपल्या सगळ्यांना पुढे चालवायची आहे। त्यानंतर मी खरंच संग्राम दादा असतील, आमचे एसटी गाजरे सर असतील, तुमचंही धन्यवाद मानणार आहे। कारण आज आपला विठ्ठल परिवार हा एकत्रित विठ्ठल परिवार आहे। आज तुम्ही आबांवरती दादांवरती विश्वास ठेवून या ठिकाणी संग्राम दादा जो निर्णय घेतला तो खरोखरच आनंददायी निर्णय आहे। पण आबा खंत वाटली, दादा खंत वाटली थोडी। आज खऱ्या अर्थानं जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, काल तुमच्या दोघांची मीटिंग झाल्यानंतर संग्राम दादांनी पाठिंबा द्यायचं जाहीर केलं, त्यावेळेस काही लोकांचं पुतना मावशीचं प्रेम समोर यायला लागलं। त्यांनी टीका करायला चालू केली, त्यांनी सांगायला चालू केलं की संग्राम दादावर अन्याय झाला, एसटी गाजरे सरवर अन्याय झाला। खरंच का अन्याय झाला? आज तुमच्या आमच्या मध्ये फूट पाडून या माणसाने आजपर्यंत स्वतःच्या घराची पुळी बाजून घेतली दादा, पण आज तुम्ही आम्ही सर्व ह्या सगळ्या गोष्टी जाणल्या। म्हणून मला एक सांगा, खरं तुम्ही सांगा, जनतेनं मला सांगावं, खरोखरच संग्राम दादावर अन्याय झाला का? खरोखर एसटी सरवर अन्याय झाला का? आज खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर याच गावातल्या प्रीतीताई वामन येलमार, एक चांगलं कुटुंब, अन्नदानाच्या माध्यमातून चांगलं काम करणारं कुटुंब, आज त्यांच्यावरती अन्याय झाला नाही का हो? आमच्या गावचे डॉक्टर शशिकांत नागटिळक पशुसेवा करणारे का हो, त्यांच्यावरती अन्याय झाला नाही का? अहो, खांद्याला खांदा लावून एक भगिनी तुमच्या बरोबर काम करते। आज वर्षाताई कित्येक वर्ष झालं राष्ट्रवादीची धुरा सांभाळतायत, खांद्यावरती तुम्ही गमजा टाकून जाऊन अर्ज भरता आणि वर्षाताईला तुम्ही सांगता की आम्ही अर्ज राष्ट्रवादीतून भरतोय, त्या भगिनीवरती अन्याय झाला नाही का हो? हा विचार करण्याची तुम्ही आम्ही ही वेळ आहे बंधूंनो, ही खरी विचार करण्याची वेळ आहे। आणि हे आपल्याला सांगतात हे अन्याय झालाय का?
म्हणून बंधूंनो, येणारी निवडणूक फक्त आपल्याला निवडून येण्यासाठी निवडणूक नाही, तर ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. आज खरोखरच दुःखाचं सावट आहे आपल्यावरती सुतक आहे. आपला राष्ट्रवादीचा देव आपल्यातून ह्या देवानं चोरला. काय बेतला असेल ह्याची विचार करण्याची गरज आहे. अरे एका माईचं कुंकू जरी पुसलं गेलं असलं तरी इथल्या सर्वसामान्यांच्या घरातला आपला माणूस गेलेल्याची जाणीव झाली. आपला दादा गेला. काय करणार? आमच्या रणजितनं सांगितलं, आजपर्यंत तुम्ही राष्ट्रवादी दादा आपला म्हणून दादाच्या शोकसभेला तुम्हाला येता आलं नाही. तुम्ही राजकारण म्हणून तिथं बघितलं, तुम्ही आला नाही. हे दुर्दैव आहे. काय परिस्थिती असेल, काय वेदना असतील. म्हणून येणारी निवडणूक स्वर्गीय अजितदादांना आपल्याला अर्पण करायची आहे. स्वर्गीय भारतनानांना आपल्याला अर्पण करायची आहे. ही निवडणूक तुमच्या आमच्या अस्तित्वातून निर्माण करायची आहे. म्हणून बंधूंनो, येणाऱ्या 7 तारखेला आपलं सर्वांचं चिन्ह घड्याळ आहे. या घड्याळ्या चिन्हासमोरील फुलीचा शिक्का मारून बटन दाबून या ठिकाणी प्रचंड अशा बहुमतानं तुम्ही सर्वांनी निवडून द्यावं.